भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे हे 37,380 मतांनी विजयी झाले आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांनी महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा 37,380 मतांनी पराभव केला. दिनांक 4 जून मंगळवारला सकाळी 8 वाजतापासून अगदी संथ गतीने सुरू असलेली ही मतमोजणी 5 जून रोजी रात्री 12 वाजता समाप्त झाली. 32व्या म्हणजेच शेवटच्या फेरीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांना 5,87,413 मते मिळाली, तर महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांना 5,50,033 मते मिळाली असून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे हे 37,380 मतांनी विजयी झाले आहेत. तर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांना भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने हजर होते.